नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. माय नेम इज एस पी सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फॉर्म्युल्याची या ठिकाणी रिव्हिजन सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि या ठिकाणी आज आपण थर्ड चॅप्टर कव्हर अप करणार आहोत, ज्याचं नाव आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड द रेडिएशन. तर ही सिरीज तुमच्यासाठी एकदम अस्सल गावरान मराठीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. खास तुमच्या भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर मराठीमध्येच या ठिकाणी चालू करा, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण मराठीमध्ये चालू केलेली आहे. तर या ठिकाणी बघा, पूर्ण सगळे फॉर्म्युले आपण या सिरीजमध्ये रिवाईज करणार आहोत. तर याची एक प्लेलिस्ट पण बनवलेली आहे मी, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि ही जी PDF आहे, ही PDF विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिवर्तन ॲपवर अवेलेबल आहे. तर परिवर्तन ॲप जरूर डाउनलोड करा, जर डाउनलोड केलेलं नसेल तर ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे. चला ठीक आहे, विदाऊट वेस्टिंग एनी टाईम डायरेक्टली सुरुवात करूया या व्हिडिओला. तर या ठिकाणी बघा, आयडियल गॅस इक्वेशनचा पहिला फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला सर्वात इम्पॉर्टंट आहे. आयडियल गॅस इक्वेशन सर्वांना माहीत आहे, व्हेरी फेमस फॉर्म्युला PV = NRT आहे. याच्यामध्ये P काय आहे, प्रेशर ऑफ गॅस आहे, V काय आहे, व्हॉल्यूम ऑफ गॅस आहे, N काय आहे, नंबर ऑफ मोल्स आहे, R काय आहे, आयडियल गॅस कॉन्स्टंट म्हणा किंवा यालाच तुम्ही युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणू शकता. आणि PV = NRT मधलं T काय आहे, टेम्परेचर ऑफ द गॅस आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच फॉर्म्युल्याला तुम्ही वेगळ्या पद्धतीने लिहू शकता. PV = कॅपिटल N KB × T. आता एक कॅपिटल N म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मॉलिक्यूल असतं किंवा नंबर ऑफ पार्टिकल असतं. आणि KB म्हणजे काय असतं, दॅट इज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट असतं. तर या ठिकाणी बघा, N म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल आणि KB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि याची या ठिकाणी बघा, याची व्हॅल्यू पण असते, पण जी तुमच्या बोर्डच्या फायनल पेपरमध्ये दिलेली असते. आणि या ठिकाणी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची या ठिकाणी व्हॅल्यू आहे R = 8.314 जूल पर मोल केल्विन, अशी या ठिकाणी व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला फॉर्म्युला आपण स्टडी केला, आयडियल गॅस इक्वेशन. एकदम इझी फॉर्म्युला आहे, PV = NRT आणि त्याच्यानंतर PV = कॅपिटल N KB × T, बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, सेकंड फॉर्म्युला आपण डिस्कस करणार आहोत. तर सेकंड फॉर्म्युला तुमच्या स्क्रीनवर आहे, नंबर ऑफ मोल्स. तर नंबर ऑफ मोल्सला आपण या ठिकाणी स्मॉल लेटर N इंडिकेट करतो. मग स्मॉल लेटर N म्हणजेच नंबर ऑफ मोल्स, आणि नंबर ऑफ मोलचा या ठिकाणी फॉर्म्युला काय, कॅपिटल N/NA. कॅपिटल Nला काय म्हणायचं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणायचं किंवा नंबर ऑफ पार्टिकल म्हणायचं. आणि त्याच्यानंतर NAला काय म्हणायचं, ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा, N म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल, आणि NA म्हणजे काय असतं, ॲव्होगॅड्रोज नंबर असतं. त्याच्यानंतर M म्हणजे काय असतं बघा, N = M/M0 पण तुम्ही या ठिकाणी फॉर्म्युला लिहू शकता. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ मोलचे दोन फॉर्म्युले आहे, N = कॅपिटल N/NA आणि विच इज इक्वल्स टू M/M0. M म्हणजे काय असतं, मास ऑफ पार्टिकल असतं किंवा मास ऑफ सबस्टन्स असतं, आणि M0 म्हणजे काय असतं, दॅट इज द मोलर मास असतं. तर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता, याचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे. M म्हणजे मास ऑफ गॅस आणि M0 म्हणजे मोलर मास ऑफ गॅस या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, तिसरा फॉर्म्युला या ठिकाणी काय म्हणलेला आहे, तिसरा फॉर्म्युला, रिलेशन बिटवीन द आयडियल गॅस कॉन्स्टंट अँड द बोल्ट्झमन कॉन्स्टंट. तर याच्यामध्ये रिलेशन बघा, R = NA × KB आहे. आरलाच आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतो किंवा यालाच आपण आयडियल गॅस कॉन्स्टंट म्हणतो. तर कॅपिटल R = NA × KB हा फॉर्म्युला आहे. NA म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर आणि KB म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. त्याच्यानंतर बघा, प्रेशर एक्झर्टेड बाय द आयडियल गॅस सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युल्यावरून भरपूर सारे फॉर्म्युले नंतर डिराईव्ह झालेले आहेत. तर प्रेशर एक्झर्टेड बाय द आयडियल गॅसचा फॉर्म्युला P = 1/3 N/V mv². आता या ठिकाणी N म्हणजे काय असतं, सर्वात पहिल्यांदा P म्हणजे काय असतं, प्रेशर ऑफ गॅस असतं, N म्हणजे काय असतं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतो, आणि V म्हणजे काय असतं, व्हॉल्यूम ऑफ गॅस असतं. त्याच्यानंतर M म्हणजे काय असतं बघा, मास ऑफ गॅस असतं. त्याच्यानंतर V म्हणजे काय असतं, अवरेज व्हेलॉसिटी असतं, त्यालाच तुम्ही मीन व्हेलॉसिटी देखील म्हणू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, रूट मीन्स स्क्वेअर स्पीड, यालाच तुम्ही VRMS स्पीड म्हणा किंवा VRMS व्हेलॉसिटी म्हणू शकता. तर रूट मीन्स स्क्वेअर स्पीड काय असतं बघा, याचा फॉर्म्युला आहे VRMS = 3RT/M0. त्याच्यानंतर याचा दुसरा फॉर्म्युला आहे VRMS = 3P/ρ. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी याचा थर्ड फॉर्म्युला आहे VRMS = 3kBT/m हा फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी बघा, आता प्रत्येक फॉर्म्युला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर जर आपण समजा पहिल्या फॉर्म्युल्याची गोष्ट केली, तर VRMS = 3RT/M0. याच्यामध्ये VRMS म्हणजे काय असतं, रूट मीन्स स्क्वेअर स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल,
आर म्हणजे काय असतं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, यालाच तुम्ही आयडियल गॅस कॉन्स्टंट म्हणू शकता. टी म्हणजे काय असतं टेम्परेचर असतं आणि M0 म्हणजे काय असतं मोलार मास असतं. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला बघा VRMS बरोबर √3p/ρ. याच्यामध्ये पी म्हणजे प्रेशर असतं, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ गॅस असतं. त्याच्यानंतर VRMS बरोबर या ठिकाणी थर्ड फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ KB. VRMS बरोबर √3kBT/m असतं. याच्यामध्ये KB काय असतं बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि M म्हणजे असतं मास ऑफ सबस्टन्स असतं. चला ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इकडे एक फॉर्म्युला दिलेला आहे डेन्सिटी बरोबर काय असतं मास अपॉन व्हॉल्यूम असतं. N × M का घेतलं आहे वर, कारण की N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल. नंबर ऑफ पार्टिकल म्हणजे टोटल मास तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल इंटू एका पार्टिकलचं मास, म्हणजे कॅपिटल N × M/V, म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूमला तुम्ही काय म्हणता डेन्सिटी म्हणता, अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल याचा फॉर्म्युला आहे E बरोबर 1/2 mv². मेन फॉर्म्युला E बरोबर 1/2 mv². त्याच्यानंतर या ठिकाणी बघा कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल याचे 3 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. एक आहे E बरोबर दॅट इज द पहिला फॉर्म्युला काय E बरोबर 3/2 PV. त्याच्यानंतर 3/2 KB × T आणि त्याच्यानंतर 3/2 RT बरोबर आहे. तर हे फॉर्म्युला सर्व लक्षात ठेवा. V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ गॅस असतं आणि P म्हणजे प्रेशर ऑफ गॅस असतं. त्याच्यानंतर बघा कायनेटिक एनर्जी पर युनिट मोल. कायनेटिक एनर्जी पर युनिट मोलचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी पर युनिट मोल बरोबर 3/2 RT फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जी पर युनिट मास असेल तर मासनं डिवाइड करा, म्हणजे मोलार मासनं डिवाइड करा. कायनेटिक एनर्जी पर युनिट मास किंवा कायनेटिक एनर्जी पर किलोग्राम असं जरी म्हणलं तरी चालेल. तर कायनेटिक एनर्जी पर मास बरोबर 3/2 RT/M0 फॉर्म्युला. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल बरोबर फॉर्म्युला काय आहे 3/2 RT/NA. NA म्हणजे काय असतं अवॅगॅड्रोज नंबर असतो. मग अवॅगॅड्रोज नंबरनं जर समजा तुम्ही त्या एनर्जीला डिवाइड केलं तर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल या ठिकाणी तुम्हाला एनर्जी भेटते, म्हणजे एका मॉलिक्यूलची एनर्जी किती असेल तर या ठिकाणी 3/2 RT/NA हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर मेयर्स रिलेशन बघा CP - CV बरोबर R आहे, सर्वांना माहीत आहे. जर समजा ऑल युनिट सेम असेल तर CP - CV बरोबर फॉर्म्युला आहे दॅट इज द R. CP म्हणजे काय असतं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि CV म्हणजे काय असतं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. त्याच्यानंतर R म्हणजे काय असतं सर्वांना माहीत आहे आयडियल गॅस कॉन्स्टंट किंवा यालाच आपण काय म्हणतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असं म्हणत असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा जर समजा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण CP आणि CVला कॅलरीमध्ये घेतलं आणि Rला जर समजा आपण ज्यूलमध्ये घेतलं तर CP - CV बरोबर R/J फॉर्म्युला आहे. तसं मेयर्स रिलेशन CP - CV बरोबर Rच आहे, पण तुम्ही Jनं या ठिकाणी डिवाइड करू शकता. जर समजा तुम्ही या ठिकाणी CP आणि CVसाठी या ठिकाणी कॅलरी युनिट यूज केलं आणि Rसाठी ज्यूल युनिट यूज केलं तर या ठिकाणी तुम्हाला Jनं डिवाइड करावं लागेल आणि Jलाच आपण या ठिकाणी म्हणतो मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ द हीट म्हणतो. जेला आपण काय म्हणतो या ठिकाणी बघा मेकॅनिकल इक्विव्हॅलेंट ऑफ द हीट म्हणतो. त्याच्यानंतर बघा SP - SV बरोबर R/M0 × J. आता SP आणि SV काय असतं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम बरोबर आहे. आणि M0 म्हणजे काय असतं मोलार मास असतं. त्याच्यानंतर बघा CP/CVला आपण काय म्हणतो गॅमा म्हणतो. CP/CV या दोघाचा जो रेशिओ असतो त्याला आपण काय म्हणतो गॅमा म्हणतो. CP/CV बरोबर गॅमा आणि गॅमालाच आपण काय म्हणतो दॅट इज द ॲडियाबॅटिक रेशिओ म्हणतो. त्याच्यानंतर बघा एनर्जी दॅट इज द रेडियंट एनर्जी इन्सिडंट ऑन अ सरफेस. तर विद्यार्थी मित्रांनो रेडियंट एनर्जी इन्सिडंट ऑन द सरफेसचा या ठिकाणी फॉर्म्युला बघा दॅट इज द काय फॉर्म्युला आहे Q बरोबर QA + QR + QTR. याच्यामध्ये Q म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो बघा टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडंट. Q म्हणजे काय असतं टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडंट असतं. QA म्हणजे काय असतं आता बघा या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट आहे याच्यावर जर समजा Q अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट होत असेल याच्यापैकी QA अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब होत असेल, QTR अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिट होत असेल आणि QR अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्ट होत असेल. म्हणजे टोटल एनर्जी काय झाली Q म्हणजे QA + QR + QTR म्हणजे या सगळ्यांचं ॲडिशन. तर QA म्हणजे काय अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्झॉर्ब, QR म्हणजे काय असतं अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड आणि QTR म्हणजे काय असतं अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड. आता याच्यानंतर बघा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किंवा यालाच आपण ॲब्सॉर्प्टिव्हिटी म्हणतो. तर काय असतं कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन A बरोबर QA/Q असतं. व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन और ॲब्सॉर्प्टिव्हिटी A बरोबर QA/Q. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन काय असतं किंवा यालाच आपण रिफ्लेक्टन्स म्हणू शकतो. दॅट इज द बघा याला आपण स्मॉल लेटर आरने इंडिकेट करू शकतो. तर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्टन्स काय असतं R बरोबर QR/Q असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किंवा यालाच आपण ट्रान्समिटन्स म्हणतो ज्याला आपण TRने इंडिकेट करतो. तर या ठिकाणी बघा TR म्हणजे काय असतं QTR/Q हा फॉर्म्युला आहे.
दॅट इज द टी आर म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन विच इज इक्वल्स टू अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट असतं. आणि या ठिकाणी बघा शेवटचा फॉर्म्युला हे सगळ्याचे जे या ठिकाणी कोएफिशियंट आहेत, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असेल, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन असेल किंवा कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन असेल, या सगळ्यांची जर समजा आपण गोळाबेरीज केली म्हणजे दॅट इज द ॲडिशन केली, बेरीज केली, तर या ठिकाणी ती 1 येते. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन प्लस कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन विच इज इक्वल्स टू 1 आलं आहे. दॅट इज इक्वल्स टू ए प्लस आर प्लस टी आर बरोबर 1 आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा कोएफिशियंट ऑफ इमिशन काय असतं किंवा यालाच आपण इमिसिव्हिटी म्हणू शकतो. तर कोएफिशियंट ऑफ इमिशन बघा दॅट इज द ई. ई बरोबर फॉर्म्युला काय आहे, आर अपॉन आर बी फॉर्म्युला आहे. ई म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन, ई म्हणजे काय असतं कोएफिशियंट ऑफ इमिशन. तर याचा फॉर्म्युला बघा आर अपॉन आर बी आहे. आर म्हणजे काय असतं इमिसिव्ह पॉवर ऑफ द ऑर्डिनरी बॉडी आणि आर बी म्हणजे काय असतं इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी. तर या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा या ठिकाणी इमिसिव्हिटी हा जो रेशिओ आहे इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी याचा या ठिकाणी रेशिओ आहे. ओके, अरे लक्षात आले का सर्वांना. बघा ई बरोबर आर अपॉन आर बी हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर बघा किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन काय आहे, दॅट इज द ॲब्सॉर्प्टिव्हिटी बरोबर इमिसिव्हिटी ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर. मेन कंडिशन आहे कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरला ॲब्सॉर्प्टिव्हिटी बरोबर इमिसिव्हिटी असते, दॅट इज द ए बरोबर ई असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इमिसिव्ह पॉवर किंवा त्यालाच आपण रेडियंट पॉवर म्हणतो. आता इमिसिव्ह पॉवर म्हणलं की ई आणि रेडियंट पॉवर म्हणलं की आर, पण दोघं पण एकच आहे. कॅपिटल ई लिहा किंवा आर लिहा, एकच आहे. तर रेडियंट पॉवर और इमिसिव्ह पॉवर बरोबर या ठिकाणी बघा फॉर्म्युला आर बरोबर क्यू अपॉन ए टी. दॅट इज द क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, ए म्हणजे एरिया आणि टी म्हणजे काय असतं टाईम असतं. तर या ठिकाणी बघा आर म्हणजे रेडियंट पॉवर और इमिसिव्ह पॉवर, क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड, ए म्हणजे एरिया आणि टी म्हणजे असतं टाईम. त्याच्यानंतर बघा विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय असतो, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ लॅम्बडा मॅक्स बरोबर बी अपॉन टी असतं. आता याच्यामध्ये लॅम्बडा मॅक्स म्हणजे काय असतं बघा, अ वेवलेंथ ॲट विच इमिसिव्ह पॉवर इज मॅक्सिमम. व्हॉट इज द लॅम्बडा मॅक्स, एक वेवलेंथ असते आणि ज्या वेवलेंथला इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम आहे बरोबर, त्याला आपण म्हणतो लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स झालं. त्याच्यानंतर बी म्हणजे असतं विन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आणि टी म्हणजे असतं टेम्परेचर. त्याच्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो फॉर्म्युला आहे बनलेला आहे लॅम्बडा मॅक्स बरोबर बी अपॉन टी फॉर्म्युला या ठिकाणी बनलेला आहे. लॅम्बडा मॅक्स बरोबर बी अपॉन टी आणि बीची व्हॅल्यू म्हणजे बी म्हणजे काय असतं विन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू आहे 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. ही व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा स्टीफन बोल्ट्झमन लॉ काय आहे, या ठिकाणी स्टेटमेंट पार्ट असेल तर तुम्हाला फॉर्म्युला या ठिकाणी माहीत आहे. इमिसिव्ह पॉवर बरोबर आर बरोबर सिग्मा इंटू T⁴. इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी इज किंवा इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर असतं. तर आर बरोबर सिग्मा इंटू T⁴ आणि आरला आपण इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर म्हणतो. सिग्मा म्हणजे स्टीफन कॉन्स्टंट असतो आणि स्टीफन कॉन्स्टंटची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5.67 इंटू 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद K⁴. त्याच्यानंतर या आरलाच आपण क्यू अपॉन एटी लिहू शकतो, तुम्हाला माहीत आहे. आताच आपण फॉर्म्युला बघितला इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवरचा, तर दॅट इज द फॉर्म्युला काय आला बघा आर बरोबर क्यू अपॉन एटी फॉर्म्युला आहे. म्हणजे क्यू अपॉन एटी बरोबर सिग्मा इंटू T⁴ या ठिकाणी फायनल फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर बघा क्वांटिटी ऑफ एनर्जी इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी. तर या ठिकाणी क्वांटिटी ऑफ एनर्जी इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी, तर ब्लॅक बॉडीने या ठिकाणी एनर्जी किती इमिट केलेली आहे, तर क्यू बरोबर सिग्मा एटी इंटू T⁴ हा फॉर्म्युला आहे. ओके, वेन द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज नॉट गिवन. जर समजा सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं नसेल तर हा फॉर्म्युला वापरा, क्यू बरोबर सिग्मा एटी इंटू T⁴. आणि हा फॉर्म्युला कुठून बनला, या ठिकाणी हा बघा वरचा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यावरून क्यूचा फॉर्म्युला बनवलेला आहे. क्यूला एका साईडला राहू द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या साईडला शिफ्ट करा. म्हणजे क्यू बरोबर फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज द क्यू बरोबर फॉर्म्युला काय येणार आहे, यस सिग्मा एटी इंटू T⁴ किंवा एटी इंटू सिग्मा T⁴ हा फॉर्म्युला येणार आहे. त्याच्यानंतर जर समजा आपण सराउंडिंगचं टेम्परेचर कन्सिडर केलं तर या ठिकाणी सराउंडिंगचं टेम्परेचर तुम्हाला मायनस करावं लागेल. म्हणजे फॉर्म्युला आहे बघा क्यू बरोबर सिग्मा एटी इंटू T⁴ मायनस T⁴ आणि T⁴ म्हणजे काय असतं टेम्परेचर ऑफ सराउंडिंग असतं. त्याच्यानंतर बघा रेडियंट एनर्जी इमिटेड बाय द ऑर्डिनरी बॉडी. ऑर्डिनरी बॉडीने या ठिकाणी रेडियंट एनर्जी किती इमिट केलेली आहे याचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला या ठिकाणी इमिसिव्हिटीनं मल्टिप्लाय करायचे. क्यू बरोबर सिग्मा EAT T⁴. आणि या ठिकाणी बघा जर समजा ॲटमॉस्फिअरचं किंवा सराउंडिंगचं टेम्परेचर दिलेलं असेल तर या ठिकाणी फॉर्म्युला आहे क्यू बरोबर सिग्मा EAT T⁴ मायनस T⁴. तर ई बरोबर काय असतं इमिसिव्हिटी असतं, या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा.
चला ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी शेवटचा फॉर्म्युला आहे रेट ऑफ हीट रेडिएशन किंवा लॉस ऑफ हीट, तो यालाच तुम्ही लॉस ऑफ हीट बी म्हणू शकता किंवा रेट ऑफ हीट रेडिएशन dQ/dt बरोबर फॉर्म्युला आहे सिग्मा EA इंटू T⁴ - T⁴. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा शेवटचा फॉर्म्युला आहे मीन फ्री पाथचा शेवटचा फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा म्हणजे मीन फ्री पाथ असतं, लॅम्बडा बरोबर 1/√2 πd² इंटू n/v आणि n/vला तुम्ही डेन्सिटी पण म्हणू शकता. चला ठीक आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, लॅम्बडा म्हणजे असतं मीन फ्री पाथ आणि n/vला तुम्ही डेन्सिटी म्हणू शकता, डेन्सिटी ऑफ मॉलिक्यूल या ठिकाणी म्हणू शकता. तर अशा पद्धतीनं आपण विद्यार्थी मित्रांनो कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड द रेडिएशन याचे सगळे फॉर्म्युले आपण या ठिकाणी रिवाईज केलेले आहेत. आणि ही जी PDF आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम कलरफुल या ठिकाणी PDF आहे, एकदम बेस्ट टू बेस्ट डिजिटल कॉन्टेंट आहे. तर या ठिकाणी परिवर्तन ॲपवर ही PDF या ठिकाणी अवेलेबल आहे. तर तुम्हाला परिवर्तन ॲप जरूर डाउनलोड करायचे, ज्याची लिंक मी फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे. धन्यवाद. आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या ठिकाणी बघा तुम्हाला फॉर्म्युला येणे खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे फिजिक्समध्ये 36 मार्काचे न्यूमरिकल येतात, 70 पैकी 36 मार्काचे न्यूमरिकल. मग या ठिकाणी 36 मार्क जर समजा तुम्हाला कव्हर अप करायचे असतील, एवढे सारे मार्क तुम्हाला कव्हर अप करायचे असतील, तर फॉर्म्युला येणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी फॉर्म्युलांचं रिव्हिजन तुम्ही या ठिकाणी सगळं करा. आणि 16च्या 16 चॅप्टरची मी फॉर्म्युल्याची या ठिकाणी PDF बनवलेली आहे, परिवर्तन ॲपवर अवेलेबल आहे. आणि प्रत्येक चॅप्टरचा या ठिकाणी मी अशी रिव्हिजन सीरीज पण या ठिकाणी घेत आहे, जेणेकरून तुमचं जे रिव्हिजन आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होईल. ओके चला ठीक आहे. चॅनलवर जर समजा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.